सर्व EPS 95चे सदस्य आणि पेन्शनर्स या सर्वांना सुप्रभात. आपला दिवस चांगला जावो ही सदिच्छा. आपण पेन्शन ऑर हायर वेजेसच्या संदर्भामध्ये रीट पिटिशन क्रमांक 1646/2025 ही नागपूर उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती. त्यावर 4 एप्रिल 2025ला सांबरे साहेबांच्या बेंचसमोर सुनावणी झाली आणि सन्माननीय न्यायमूर्ती श्री सांबरे साहेब यांनी नोटीस इश्यू केली. त्यानंतर त्यांची बदली झाल्यामुळे त्या ठिकाणी किलोर साहेबांचं बेंच आलं. किलोर साहेबांनी जे नोटिसेस इश्यू केले होते परंतु त्यांना मिळाले नव्हते म्हणून प्रायव्हेट मोडने नोटिसेस इश्यू करायची परवानगी दिली. मात्र त्यानंतर 13/8/2025च्या सुनावणीमध्ये किलोर सरांनी म्हणजे किलोर साहेब न्यायमूर्ती यांनी 13/8/2025ला नॉट बिफोर मी असं म्हटल्यामुळे ही आपली रीट पिटिशन ही ऑनरेबल जज श्री पानसरे साहेब यांच्याकडे गेली आणि त्यांच्याकडे सुनावणी सुरू झाली. अपोजिट पार्टीचे म्हणजे रिस्पॉन्डंट 226 EPFOच्या वकिलांनी काही प्रिलिमिनरी ऑब्जेक्शन घेतले आणि त्या प्रिलिमिनरी ऑब्जेक्शनवरती आपण रिप्लाय दाखल केला. रिप्लाय दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी या रिप्लायवरती सुनावणी झाली. आपण कोर्टासमोर बऱ्याच गोष्टी दृष्टीपथात आणून दिल्या. सुनावणी झाली आणि आपली जी ट्रस्ट आहे EPS 95 नॅशनल एज्युकेशन कमिटी ही व्हॅलिड आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु कोर्ट त्यावर कन्व्हिन्स झालं नाही आणि मी तुमची केस डिसमिस करतो असं म्हटल्यामुळे मग मला ती केस विड्रॉ करावी लागली. कारण जर रीट पिटिशन डिसमिस केली असती तर आपल्याला अपीलमध्ये सुप्रीम कोर्टातच जावं लागलं असतं आणि म्हणून ते अवॉइड करण्याकरता आपण ती केस विड्रॉ केली. अर्थात आपण 22 जानेवारी 2026ची ऑर्डर बघितली असेल, मी ग्रुपवर टाकलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की पॅराग्राफ 3मध्ये जेव्हा मी असं म्हटलं की मी ती केस विड्रॉ करतो आहे त्यावेळेला रिस्पॉन्डंट 226 यांनी रॉंग स्टेटमेंट त्या ठिकाणी केलं. त्याच्यानंतर MSCB होल्डिंग कंपनीचे जे वकील होते त्यांनी रॉंग स्टेटमेंट केलं आणि ते रॉंग स्टेटमेंट त्या ठिकाणी पॅराग्राफ 3मध्ये माननीय न्यायमूर्तींनी ते रेकॉर्ड केलं आणि त्याच्यामुळे त्यावर मी भाष्य करणं टाळलं. कारण मी त्यांचे स्टेटमेंट रॉंग आहेत तेव्हा डिलीट करा वगैरे असं जर म्हटलं असतं तर कोर्टाचा मूड काय असेल आणि त्यावेळेला काय त्यांनी डिसिजन दिलं असतं म्हणून मी त्याच्यावरती काही भाष्य केलं नाही. परंतु पॅराग्राफ 3मध्ये जे काही स्टेटमेंट रेकॉर्ड केलेले आहेत ऑनरेबल हायकोर्टाने ते चुकीचे आहेत. आपला असाच विचार होता की जवळपास 60,000 एम्प्लॉईचे जे हायर पेन्शन रिजेक्ट केलेली आहे
तर ट्रस्ट या प्लॅटफॉर्मवरती आपण जर गेलो तर टेरिटोरियल ज्युरिडिक्शनचा प्रॉब्लेम येणार नाही आणि 60,000 पेन्शनर्सना एक्झिस्टिंग आणि आपले रिटायर्ड एम्प्लॉईजला त्याचा फायदा होईल या अनुषंगाने आपण ती रिट पिटिशन फाईल केली. त्यावर बराचसा एक्झरसाईज पण आपण केला आणि ती आपल्या बाजूनीच त्याचा निकाल लागलेला असता. जनरली प्रिलिमिनरी ऑब्जेक्शनला एंटरटेन करत नाही. इवन आपण 4/11/22चा सुप्रीम कोर्टाचा निकाल बघितला तरीसुद्धा त्या ठिकाणी पॅराग्राफ 7मध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की ए पॉईंट हॅज बीन टेकन ऑन बिहाफ ऑफ द एम्प्लॉईज दॅट द एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन हॅज नो लोकस स्टँडी टू मेंटेन दिस ऑफिस. दिस ऑब्जेक्शन इज टेक्निकल इन नेचर and having regard to the fact that we are also hearing writ petition challenging the legality of the 2014 amendments, we do not consider it necessary to dilate on this issue. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी तांत्रिक बाबीवरती फार महत्त्व दिलं जात नाही, फॅक्ट्सवरती महत्त्व दिलं जातं. या ठिकाणी इवन आपण 14/11/2080चा सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्याच्यामध्ये तर अखिल भारतीय शोषित कर्मचारी ही तर अनरजिस्टर्ड युनियन होती तरीसुद्धा सुप्रीम कोर्टाने ते एंटरटेन केलं. किंवा 4/11/22च्या निर्णयामध्ये अनेक रिटायर्ड असोसिएशन त्या ठिकाणी पेटिशनर म्हणून होतं, त्यांचाही काही ऑब्जेक्शन न घेता ते एंटरटेन केलं. तर आपल्याला असं म्हणजे स्पष्ट असं वाटत होतं की या ठिकाणी प्रिलिमिनरी ऑब्जेक्शन तांत्रिक स्वरूपाचे, त्याला महत्त्व दिलं जाणार नाही. परंतु ज्या कोर्टासमोर आपली केस होती त्यांनी या गोष्टीला महत्त्व दिलं आणि आपण कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, परंतु कोर्ट कन्व्हिन्स झालं नाही आणि आपल्याला ती विड्रॉ करावी लागली. अर्थात या संदर्भामध्ये जे 500च्या बंचनी EPFOनी म्हणजे RPFC बांद्रानी जे रिजेक्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये पॅराग्राफ 5 to 12 त्याच्यामध्ये रिझनिंग्स आहेत, परंतु MSCBने अजूनही त्यावर उत्तर दिलेलं नाही. आणि MSCBने ते उत्तर न दिल्यामुळे MSCBने जे काही रिझनिंग त्या ठिकाणी दिलेले आहेत 500 बंचच्या याच्यामध्ये कॉमन ऑर्डर 4 फरवरी 2025मध्ये ते एक्सेप्ट केले असं दिसत आहे. आणि म्हणून आता MSCBने त्यांना त्या जे 500च्या बंचचे रिजेक्शन आहेत त्यावर त्यांनी रिप्लाय द्यायला पाहिजे EPFOला म्हणजेच RPFC बांद्राला. आणि या ठिकाणी त्यांनी कोर्टातसुद्धा ते चॅलेंज करायला पाहिजे. कारण आता कॅलकटा हायकोर्टाचा निर्णय त्या ठिकाणी लागलेला आहे, त्याच्यानंतर मद्रास हायकोर्टाचा निर्णय त्या ठिकाणी लागलेला आहे आणि मद्रास हायकोर्टाने पॅराग्राफ 170 नंतर आपले फायंडिंग दिलेले आहेत. ते चांगले फायंडिंग्स आहेत. त्याच्यानंतर मद्रास हायकोर्टाने पॅराग्राफ 36, 37 आणि 42 यामध्ये सुद्धा चांगले फायंडिंग दिलेले आहेत. तेव्हा MSCBच्या मॅनेजमेंटनी म्हणजे MSCB होल्डिंग कंपनीनी कॅलकटा हायकोर्टाचे जे फायंडिंग्स आहेत पॅराग्राफ 170 नंतर म्हणजे पॅराग्राफ 142, 172 आणि 182 आणि मद्रास हायकोर्टाचे पॅराग्राफ 36, 37 आणि 42 हे सर्व पाहून त्यांनी बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईडला ऑन बिहाफ ऑफ ऑल एम्प्लॉईज ते त्या ठिकाणी रिट पिटिशन फाईल करायला पाहिजे आणि त्यांना हे फाईल करण्यासाठी संघटनांनी आणि आपण इंडिव्हिज्युअल मेंबर्सनी त्यांना बाध्य केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी एक आपण फॉर्मॅट तयार केला लेटरचा. प्रत्येक
इंडिव्हिज्युअल मेंबरनी जे 1/14 सर्व्हिसमध्ये होते, म्हणजे आफ्टर 1/14 जे रिटायर झालेत किंवा आता त्या ठिकाणी सर्व्हिसमध्ये आहेत, त्या सर्वांनी जो मी फॉर्मॅट तयार करून ग्रुपवर टाकलेला आहे, तो फॉर्मॅट पाठवायचा आहे. आणि पाठवल्यानंतर मग अर्थात तो फॉर्मॅट पाठवताना, म्हणजे लेटर पाठवताना ईमेलच्या माध्यमातून आणि रजिस्टर पोस्टाच्या माध्यमातून तो पाठवला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग आपण 15 दिवसानंतर काय करायचं ते ठरवू. अर्थात या ठिकाणी या जे काही ऑब्जेक्शन घेतले होते त्याच्यामध्ये काही रेक्टिफिकेशन करून पुन्हा संपूर्ण कार्यरत कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्यासाठी रिट पिटिशन पुन्हा टाकता येईल का याचा विचार आपण करतो आहोत. त्यासाठी आपले मित्र ॲडव्होकेट सांगोडे साहेब आज मुंबईला पोहोचले आहेत. ते मुंबईला ॲडव्होकेट किरण बापट ज्यांनी राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर रिटायर्ड असोसिएशन यांनी ती केस बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईडला टाकलेली आहे आणि त्यामध्ये कोर्टाने नोटीस इश्यू केली आहे आणि 23 फरवरी ती तारीख आहे. तर त्यांना भेटून या संबंधात त्या ठिकाणी काही त्याच्यात चेंजेस करून पुन्हा नॅशनल एज्युकेशन कमिटी या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला रिट पिटिशन टाकता येईल काय याचा विचार करता येईल. आणि समजा जर ते शक्य नाही तर प्रत्येक कोर्टामध्ये, नागपूर हायकोर्टात, त्याच्यानंतर औरंगाबाद हायकोर्टात, कोल्हापूर हायकोर्टात, त्याच्यानंतर मुंबई हायकोर्टात ओरिजिनल साईडला आपल्याला रिट पिटिशन फाईल करता येईल का, इंडिव्हिज्युअल स्वरूपात आपल्याला रिट पिटिशन फाईल करावी लागेल. समजा जर ते ग्रुपनी करता, म्हणजे नॅशनल एज्युकेशन कमिटी या प्लॅटफॉर्मवर करता आली नाही तर, तेव्हा माझी अशी विनंती राहील पेन्शनर्सला आणि एक्झिस्टिंग एम्प्लॉईजला की त्यांनी जो मी ड्राफ्ट तयार केलेला आहे आणि तो सर्क्युलेट केला आहे त्यांनी MSEBला पाठवला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण 15 दिवसाची मुदत दिली आहे आणि 15 दिवसानंतर समजा जर आपल्याला चारही कोर्टामध्ये जर रिट पिटिशन फाईल करावायची असल्यास आपण ग्रुपनी 5-10च्या ग्रुपनी, 30-40 लोकांच्या ग्रुपनी, 50 लोकांच्या ग्रुपनी आपण ही रिट पिटिशन फाईल करू शकतो. आणि त्याच्यामध्ये रिट पिटिशन जी तयार करायची आहे ती सर्वांचे ग्रुपचे जे इच्छुक आहेत त्यांचे ॲड्रेसेस आल्यानंतर किंवा जी इन्फॉर्मेशन जी पाहिजे आहे ती इन्फॉर्मेशन, म्हणजे त्यांचा जॉईंट ऑप्शन फॉर्म आणि बाकीचे जे रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे ते मी सुद्धा सर्क्युलेट केलेलं आहे. ती इन्फॉर्मेशन आल्यानंतर रिट पिटिशन तयार करून नागपूर हायकोर्टामध्ये, त्याच्यानंतर बॉम्बे हायकोर्टात, त्याच्यानंतर औरंगाबाद हायकोर्टात आणि कोल्हापूर हायकोर्टात संपूर्ण रिट पिटिशन आपण तयार करून त्या ठिकाणी फायलिंग करून सुनावणी घेता येईल. अर्थात माझे पर्सनल प्रॉब्लेम्स असल्यामुळे मला बाकीच्या ठिकाणी जाणे शक्य होणार नाही आणि म्हणून मी रिट पिटिशन तयार करून देऊ शकतो. आणि त्या ठिकाणी जो वकील असेल त्या वकिलांशी संपर्क साधून आपली रिट पिटिशन जी आपण तयार करणार ती दाखवून त्यांना काही त्याच्यामध्ये बदल करायचा असेल तर ते बदल करून त्या ठिकाणी फायलिंग करता येईल. आणि म्हणून आपण, म्हणजे मी स्वतः, मला असं वाटलं की नॅशनल एज्युकेशन कमिटीवरती तांत्रिक स्वरूपाचे जे ऑब्जेक्शन आहेत ते ऑब्जेक्शन सस्टेन होणार नाही आणि आपली केस त्या ठिकाणी सुनावणीच्या दरम्यान किंवा सुनावणी झाल्यानंतर आपल्याच बाजूने तो निकाल लागेल.
असा आत्मविश्वास होता. परंतु काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाही आणि या बाबतीतसुद्धा मला जे असं वाटत होतं त्या अपेक्षेप्रमाणे ती केस लागली नाही. म्हणजे अपेक्षेप्रमाणे अपेक्षापूर्ती झाली नाही आणि त्याच्यामुळे ती विड्रा करावी लागली. अर्थात यामुळे जवळपास सर्वांना जो त्रास सहन करावा लागला किंवा माझ्यावर विश्वास ठेवून ते संपूर्ण डाटा त्यांनी दिला आणि मी मात्र त्यांची पूर्ती करू शकलो नाही. त्याबद्दल मी दिलगीर आहे आणि आपण मोठ्या मनाने ते स्वीकाराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि याचा निकाल लागेपर्यंत मी यासोबत आहे. मी जरी स्वतः 1/9/14च्या अगोदर रिटायर झाल्यामुळे मला काही हायर पेन्शन लागू होत नाही, तरीसुद्धा या ठिकाणी मी सर्वांना सहकार्य करू इच्छितो. फक्त आपल्याला जे काही ड्राफ्ट आहेत, तो पाठवायचा आहे. MSCBला कंपेल करायचा आहे, कारण MSCBनी त्या जे कॉमन ऑर्डर आहे, त्या कॉमन ऑर्डरला अजूनपर्यंत कुठल्याही बाबतीत उत्तर दिलेलं नाही आणि समजा जर RPFC बांद्रा यांनी रिस्पॉन्स दिला नाही, तर या ठिकाणी कॅलकटा हायकोर्टाचा आणि मद्रास हायकोर्टाच्या निर्णयाचा आधार घेऊन MSCB होल्डिंग कंपनी हायकोर्ट बॉम्बे इथे जाऊ शकते आणि त्यांनी जायला पाहिजे. त्यासाठी आपण त्यांना कंपेल करायला पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी हायर पेन्शनचा जो प्रश्न आहे तो सुटू शकतो. जो त्या ठिकाणी जो मुद्दा होता ट्रस्ट रूल 10.1चा, तो कॅलकटा हायकोर्टाने रिजेक्ट केलेला आहे आणि मद्रास हायकोर्टानेही रिजेक्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये जर एखाद्या अमेंडमेंटमुळे किंवा एखाद्या जजमेंटमुळे जर फायदा होत असेल, तर त्या ठिकाणी ट्रस्ट रूलची अमेंडमेंट करण्याची गरज नाही, अशा प्रकारचा तो निर्णय आहे. इवन जे आपल्याला एक्झम्पशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये जवळपास 31 कंडिशन आहेत. त्या कंडिशनमध्ये सुद्धा असंच म्हटलेलं आहे की जर बेनिफिशियल होत असेल एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंटच्या एम्प्लॉईजना, तर अगोदर तो बेनिफिट द्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर जे काही त्या ठिकाणी ट्रस्ट रूलमध्ये सुधारणा करायची आहे ते करता येईल. अर्थात आपण ऑर्डरची जर पॅराग्राफ 3 जो पाहिला 22/1/2026चा, तर त्याच्यामध्ये 78 लाखाचा संदर्भ त्या ठिकाणी दिला आहे. मी पॅराग्राफ 1मध्ये असं म्हटलेलं आहे की 78 लाख जे पेन्शनर्स आहेत 23-24मध्ये, त्यांना पेन्शन किती मिळते याचा तो आकडा दिलेला होता. परंतु त्या EPFOच्या वकिलांनी त्याला वेगळ्या पद्धतीनं पुटअप केलं आणि त्या सन्माननीय न्यायमूर्तींनी सुद्धा ते एक्सेप्ट केलं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी MSCB होल्डिंग कंपनी, आपण जी पिटिशन फाईल केली ती MSCB होल्डिंग कंपनी थ्रू चेअरमन CPF ट्रस्ट, म्हणजे CPF ट्रस्टसुद्धा एम्प्लॉयर आहे, कारण त्यांनी सर्व अप्रुव्हल दिलेलं आहे आणि MSCB होल्डिंग कंपनीसुद्धा एम्प्लॉयर आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी जे वकिलांनी अशी सबब दिली आपल्या MSCBच्या की नाही, एका ठिकाणी त्यांनी CPF ट्रस्टला एम्प्लॉयर म्हटलेलं आहे आणि एका ठिकाणी त्यांनी MSCB होल्डिंग कंपनीला एम्प्लॉयर म्हटलेलं आहे. तर त्यांनी पॅराग्राफ 9 आणि 11 न पाहताच त्यांनी ते म्हटलं आणि सुप्रीम कोर्ट आपल्या हायकोर्टाने ते रेकॉर्ड केलं. अर्थात मी त्यावेळेला पिटिशन विड्रा करतो आहे असं म्हटल्यामुळे मला पुन्हा त्याच्यावरती भाष्य करायची इच्छा झाली नाही, कारण भाष्य केलं असतं तर यांचा ऑनरेबल कोर्टाचा मूड काय झाला असता, त्यांनी काय डिसिजन घेतलं असतं, हा जरा विचार होता आणि म्हणून त्याच्यामुळे मी त्याच्यावरती काही भाष्य केलं नाही. जवळपास 10 वेळा आपली केस त्या ठिकाणी सुनावणीला आली
आणि जसे जसे प्रसंग आले त्या प्रसंगाला आपण सामोरे गेलेलो आहे. आणि जरी म्हणजे तांत्रिक ऑब्जेक्शन जे आहे, आक्षेप, हे जर त्याच्यावरती फार लक्ष केंद्रित केलं नसतं तर हे जे जजमेंट आहे हे आपल्याच बाजूने नक्की लागलं असतं आणि भविष्यातही लागेल. तेव्हा आता आपण जर कॉमन प्लॅटफॉर्मवरती म्हणजे राष्ट्रीय संघ समितीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला जमलं नाही तर प्रत्येक हायकोर्टामध्ये आपण त्या ठिकाणी ग्रुपनी जाणार आहोत आणि ग्रुपनी गेल्यानंतर मग त्याचा जो निकाल आहे तो आपल्याच बाजूने लागेल. आणि समजा सुरुवातीला आपण 5-5, 10-10च्या ग्रुपने गेल्यानंतर जर बाकीच्यांना असं वाटलं की नाही आपण याच्यामध्ये सामील झालं पाहिजे तर इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन फाईल करून आपल्याला त्या ठिकाणी सामील होता येईल. तेव्हा आपल्या माहितीसाठी हा मी व्हिडिओ प्रसारित करत आहे. 1 फरवरीला अमरावती येथे सभा आयोजित केलेली आहे. अभियंता सहकारी पतसंस्था अमरावती येथे 1 फरवरीला दुपारी 3 वाजता सभा आयोजित केली आहे आणि त्या सभेला राष्ट्रीय संघ समितीचे जे महासचिव आहेत श्री वीरेंद्र सिंग राजावत हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. ते सभेला संबोधित करणार आहेत. आणि म्हणून पुन्हा एकदा मी विनंती करतो की माझ्या बाबतीत कोणताही गैरसमज न करता जे काही आपण प्रयत्न केले आहे त्या प्रयत्नाला आपल्याला यश नाही आलं, परंतु आपण प्रामाणिकपणे ते प्रयत्न केलेले आहेत आणि त्यात सर्वांचा फायदा व्हावा आणि कोणालाही त्या ठिकाणी पैसे खर्च करण्याची गरज भासू नये यासाठी आपण एकत्रितपणे म्हणजे कार्यरत कर्मचारी आणि पेन्शनर्स यासाठी आपण ती रिट पिटिशन फाईल केली होती. आतासुद्धा कार्यरत कर्मचारी जे आहेत ते रिट पिटिशन फाईल करू शकतात किंवा संघटना ज्या आहेत त्या संघटनासुद्धा कार्यरत कर्मचाऱ्यासाठी ती रिट पिटिशन फाईल करू शकतात. तेव्हा या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आपण आपल्या बाजूने निकाल न लागता आपल्याला ती केस विड्रॉ करावी लागली. त्यामुळे पुन्हा मी एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्याकडून आपल्याला जो त्रास झाला याच्याबद्दल क्षमा मागून मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.